टू आवर न्यू व्लॉग. आणि आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आय नो सगळे फराळाच्या नावावर मस्त खिचडी, साबुदाण्याचे वडे, वेफर्स, फ्रूट सगळं खाऊन झालं असेल, मस्त असं सुस्त झालं असतील. आणि आत्ता मी आहे ठाण्याच्या उप्पन तलावच्या इकडे आणि इथे माझ्या मागे आहे ही विठ्ठलाची मूर्ती. तर इकडे आषाढी एकादशी निमित्त आज आहे महाआरती. तर खूप सारी पब्लिक आहे. आम्ही येताना लिटरली ट्रॅफिक लागली. आत्ता मी आहे स्टेज बांधला इकडे, जिथे आरती होणार आहे तिकडेच आहे. बट तिकडे अजून काही सध्या नाही आहे. तिकडे ॲक्च्युली भजन वगैरे करतात, पण स्पीकर्स वगैरे त्यांचे तिकडे आहेत आणि लोकांची जास्त गर्दी तिकडे रील्स आणि फोटोज काढायला होते. कारण ही मूर्ती इतकी अट्रॅक्टिव्ह आहे, तर सगळे इकडेच आहेत. पब्लिक बघा ना किती जमा झाली आहे. लिटरली बाहेर तर पार्किंगला पण जागा नाही आहे आणि लोकांनी जिथे मिळेल तिकडे बसून घेतलंय. कारण आता इकडे तर मला नाही वाटत सिटिंग मिळणं पॉसिबल आहे. हे बघा गर्दी बघा उप्पनला. आषाढी एकादशी आहे आज आणि हा मस्त सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती आहे इकडे. आणि किती लोक आली आहेत संध्याकाळच्या महाआरतीसाठी. सगळे छत्र्या घेऊन. आम्ही आजींना घेऊन आलोय आणि हे बघा संध्याकाळ झालं की अजून मस्त वाटेल. हा कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे, त्यामुळे थोडंसं हाय बोल हाय. कुठे आली तू? विठ्ठलाला आली. एवढा पाऊस पडून गेला आत्ता आणि लोकांची गर्दी ना एवढ्या पावसामध्ये पण खूप जास्त आहे. आणि मेन अट्रॅक्शन इकडची ही विठ्ठलाची मूर्ती आहे. ही 365 डेज इकडेच असते. आणि आता आषाढी एकादशी निमित्त इकडे कार्यक्रम ठेवला आहे आणि इवन स्टेज पण आहे तिकडे केलेला. सो इकडे आरती होणार आहे आणि त्यासाठी लोक इकडे जमलेली आहेत. मी पुढे चालले आहे स्टेजच्या इकडे. ॲक्च्युली इथे सगळे रील्स आणि फोटोज वगैरे काढायला आहेत. खरी गर्दी पुढे होणार आहे. ऑलरेडी लोक तिकडे बसली आहेत. चला जाऊया तिकडेच. लाईट शो अजून सुरू नाही झालाय. थोड्या वेळानं जसं जसं अंधार होईल तसं तसं अजून मस्त होईल. लाईटअप होईल एकदम मस्त. मी खूप लोकांच्या मधून चालले. खूप गर्दी आहे. यू कॅन सी. वारीला नाही जाऊ शकत पण ॲटलिस्ट हा एक्सपिरियन्स तर मी घेऊच शकते. खाली एवढी नाही. Oh
त्या पद्धतीने आमच्या इंद्रायणीचे हो इंद्रधनुष्य आलाय. दिसतंय की नाही माहित नाही, पण इंद्रधनुष्य आहे मागे. काय मस्त व्ह्यू आहे. कोणीतरी विठ्ठल घडवला, कोणीतरी विठ्ठल घडवल्याशिवाय तो विठ्ठल काही घडला गेला नाही. माणसांनी घडवला, पण त्याच्या आत्मेमध्ये विठ्ठल भरला म्हणून तो त्याच्या याच्याने तो आला इथं. असं झालंय. त्याच्यात प्रेमाने त्याच्यात शक्तीने तो इथे आला. असं झालं. इकडे असं केळी वाटप वगैरे पण करतायत. जसं वारीत कसं असं फ्रीमध्ये सगळ्यांना वारकऱ्यांना वगैरे देतात, आजीला पण दिलं, तसं इकडे पण करतायत. आता हळूहळू अंधार व्हायला लागलाय. आता मस्त दिसेल, जरा दाखवते मी. हे बघा किती ट्रॅफिक झाली आहे ना इकडे. आम्ही लिटरली तिकडे पावसात वाट लागलेली, म्हणजे उभं राहायला जागा नाही. मॅनेजमेंट थोडीशी इकडे तिकडे. आणि गंगा आरती चालू आहे दुसरीकडे आता, आणि तिथेच म्हणजे तिथेच गातात आणि स्पीकर्स लावले. तर त्या साईडला पण गर्दी, ह्या साईडला पण गर्दी. म्हटलं एवढ्या वेळ थांबून काय उपयोग नाही आहे, आम्ही निघून आलो. बट मस्त, म्हणजे चांगलं बनवलं आहे, सेटअप वगैरे केलं आहे मस्त, एकदम लाईटअप वगैरे केलं आहे. आता बस झालं, म्हणजे मन भरलं. बस. तर असं दरवर्षी होतं इथे ठाण्यामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी. तुम्ही जर ठाण्यात राहणारे असेल तर तुम्हाला माहितीच असेल, किंवा कधी तुम्हाला यायचं असेल ठाण्यामध्ये तर तुम्ही येऊन इकडे असं एक्सपिरियन्स घेऊ शकतात. आता मस्त तिथे फाउंटन पण चालू झालं आहे, दिसणार तर नाही, फाउंटन शो पण असतो. सो या कधीतरी एक्सपिरियन्स घ्यायला इकडे. अँड लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.